आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि उबाटाच्या लोकांनी काय केलं आपल्याला माहित आहे की कुठली आघाडी केली ती काय रे संजय नाही म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन काम केलं. जे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते वाकडं तिकडं गणित करून स्वतःच्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून या महाराष्ट्रातली जनता नाराज होती आणि मग 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला, संघर्ष झाला आणि बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही पुढे घेऊन आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ लागलो आणि त्याप्रमाणे आपण काम केलं. आपल्या सगळ्यांना माहित आता तुम्हीच सांगितलं काय नाव तुमचं चक्रधर उगले त्यांनी सांगितलं लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ पण आणला, शेतकरी पण आणला, महिलांना गॅस सिलेंडर पण दिले, शेतकऱ्याला मोफत वीज आपण जे पंपानी शेती करतात त्यांना दिले, मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं. 100% मुलींचं मोफत शिक्षण करणारं पहिलं सरकार आपलं. मुलांना आपण 50% फी देतो. असे अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी. कष्टकरी 1 रुपयात पीक विमा योजना मोदी साहेब 6,000 रुपये वर्षाला द्यायचे, आपण त्यात आणखी 6,000 रुपये टाकले. 12,000 रुपये शेतकऱ्याला परमनंट फिक्स देणारं हे देशातलं पहिलं सरकार आपलं आहे. आणि म्हणून योजना झाल्या, राज्याचा विकास झाला, सगळीकडे कामं सुरू आहेत, पायाभूत सुविधा आपण देतो आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना देखील आपण आता बजेटमध्ये सुरू केल्या. ST मध्ये मोफत ज्येष्ठांना प्रवेश दिला, महिलांना 50% सवलतीमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे या सरकारवर हे सर्वसामान्यांचं सरकार